4 महिन्यातच आम्हाला करावा लागला आमचा बिझनेस बंद. हाय, हॅलो, नमस्कार. पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळी पहिलं उठून मी माझे ड्रायफ्रुट्स खाऊन सगळे घरातले कामं आवरून घेतले. एकदा कामं झाले की मग मी माझ्या कामाकडे लक्ष देते असं म्हणते तुम्हाला, पण तसं काही होत नाही. कारण ज्या दिवशी आम्ही आमचा बिझनेस स्टार्ट केला होता त्या दिवशीच मला माझी गुड न्यूज कळाली होती की मी प्रेग्नंट आहे. आणि त्याच दिवशी सकाळी मला कळालं होतं की मी प्रेग्नंट आहे आणि रात्री आमची लगेच ओपनिंगसुद्धा झाली होती. आणि मी प्रतीकला पण सांगितलं नव्हतं ह्या गोष्टीबद्दल. आणि तर जे माझे मोठे व्लॉग बघतात, म्हणजे यूट्यूबला व्लॉग बघतात, त्यांना सगळी स्टोरी माहिती आहे की आम्ही बिझनेस स्टार्ट केला होता आणि त्याच दिवशी मला कळलं होतं की मी प्रेग्नंट आहे. पण आता विषय असा झाला होता की 3 महिने ना प्रेग्नन्सीचे माझे इतके हार्ड गेले होते की मला वॉमिटिंगमुळं बिझनेसकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नव्हता मिळत. आणि त्याचा सगळा लोड माझ्या नवऱ्यावर यायचा. प्रतीक त्याचं काम करून माझंसुद्धा काम हँडल करत होता. आणि खरंच मला ना अजिबात थोडासुद्धा वेळ त्यात घालता येत नव्हता, म्हणून मला कसं तरी वाटत होतं. आणि इथून पुढचे दिवससुद्धा माझ्यासाठी खूप जास्त कठीण जाणार आहे. आणि या कारणामुळे मी माझा माल आहे ना आता ज्वेलरीचा कमी रेटमध्ये विकतीये. सो ज्यांना कोणाला बाय करायचं असेल ना तर नंबरवरती मेसेज करून बाय करा ज्वेलरी. सो असा माझा दिवस आजचा गेला आहे आणि तुम्हाला ही न्यूज सांगितली. मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा वाईट वाटत असणार आहे, पण आपण नव्याने परत सुरुवात करूयात. आतासाठी बाय.